पण वेळ वेळ ती मात्र नक्की बदलते, क्योंकि किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात, यही तो किस्मत का खेल है। कधी ऊन कधी सावली, कधी आयुष्यामध्ये यश तर कधी अपयश, कधी आनंदाचं हास्य चेहऱ्यावरती तर कधी दुःखाचे डोंगर आणि अश्रू डोळ्यांवरती, या साऱ्यांनी भरलेलं हे रंगारंगीतलं क्रिकेट तुम्ही पाहताय। आणि मॅच पाहिल्यानंतर प्रत्येक जण फक्त इतकंच म्हणेल, आता रंगात रंगात आली ही मॅच। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला। चिखलपाडा वर्सेस विराथन, विराथन की चिखलपाडा, हु विल विन द मॅच? बॉलर की बैटर? बैटर की बॉलर? फलंदाज प्रथमेश की गोलंदाज हर्षल? एकाच्या नावामध्ये यश आहे, दुसऱ्याच्या नावामध्ये स्माइल आहे, कोणाच्या वाट्याला आनंद येईल? पहिला बॉल आणि पहिला चालला यष्टी रक्षकाच्या हातात। हर्षलनं पहिला जबरदस्त टाकलाय आणि दबाव वाढलाय, दबाव वाढलाय। आता पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या अमोल 11 मंगलमूर्ती विराथन वरती, कारण समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे। 5 बॉल 13 रन। फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत। क्षेत्ररक्षक फक्त 4 आहेत ऑन साइडला, तरी देखील एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, आणि ऑन साइडला 2 आहेत, एक डीप लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट। गॅप मोठ्यात। बंटी काय एअर स्ट्राइक करेल की गॅप शोधेल? एखादा 6, एखादा 4, एखादी डबल या बॉल वरती पाहिजे विराथनला, तर दुसऱ्या बाजूला चिखलपाडाला हवी आहे विकेट। आणि हा चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात, हा देखील येतोय डॉट बॉल। लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत। मागच्या ओव्हर मध्ये कहाणी काय होती? लगातार 2 6 मारले होते। इथे आता कहाणी बदलेल का? अंपायर्सनं घेतलाय या ठिकाणी आपण पाहताय DRS चा इशारा, आणि तो DRS अपील केलाय बॅटिंग टीमनं। 4 बॉल 13 रन की आता समीकरण बदलेल हे आपल्याला समजेल। फिल्डिंग सेट करून घ्या आपण, थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। आणि हा फेअर बॉल आहे, जो DRS होता आता तुम्ही तो गमावलाय। बॉल शिल्लक आहेत मैदानावरती, 4 रन बाकी आहेत 13। हर्षल चांगली गोलंदाजी करतोय, पाहू शकता बॅटर शफल झाले होते, ऑफ स्टंपला उभे होते, आणि सेकंड वाईड लाईनच्या आतून बॉल आलाय, म्हणजे हा डॉट बॉल आहे। इथे फटका चांगला, आता बॅटच्या मधोमध आणि मैदानाच्या बाहेर इतका लांब मारलाय ना की हा मॅच बॉल परत आला तर आपण म्हणूयात की तो बॉल बॉय आहे ना, फक्त प्रथमेशच्या फटक्यांचा दिवाना आहे। आणि हा षटकार आला आणि समीकरण बदललाय। येणारे 3 बॉल 7 रन। कम ऑन डीजे। जिंकेल की चिखलपाडा जिंकेल? चिखलपाडा पराभवाचा धक्का विराथनला देणार की विराथन पलटवार करणार? बॉल शिल्लक आहे 3, रन बाकी आहेत 7। हा महत्वाचा बॉल आहे। हर्षल तयार आहे आणि तो चाललाय सरळ मिड ऑनला। स्वतः गोलंदाज चेंडूवरती पुढे सरकतोय। सिंगल कंप्लीट, 2 देखील बनतील। हो, 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण। इथे जर एक सिंगल आली असती ना, समीकरण 2-6च असतं, बट आता 2 आले, 2-5 बाकी आहेत। फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाकी आहेत। एखादा चौकार जरी आला तरी सुपर ओव्हर मध्ये ही मॅच जाण्याच्या चान्सेस बाकी आहेत। आता बंटीने जी बॅटिंग केली आहे ती तुम्ही पाहताय, 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, 1 डबल 1 सिंगल, अवघ्या 7 बॉल मध्ये 21 त्यानं केलेत। आणि मॅच पाहिली ना, KGF मधलं एक वाक्य आठवतं, डर गम डर जो भी है बस तेरे अंदर है, खुद के बनाया पिंजरे से बाहर निकल करके देख, तू भी एक सिकंदर है। इथे टप्पा चाललाय, बॉल यष्टी रक्षकाच्या हातात, आणि बंटीनं का सोडलं? शफल झाल्यानंतर देखील त्यानं का सोडलं? हा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण 2 चेंडू 5 ची गरज होती। इथे संधी अगदी धोका पत्करायला हवा होता, तो त्यानं पत्करला नाहीये, आणि कौतुक व्हायला हवं, कौतुक व्हायला हवं गोलंदाज हर्षलचं। बॅटरच्या फुटवर्कला टेस्ट करताना तो दिसलाय, एक चांगला बॉल त्यानं डिलिव्हर केलाय आणि मॅच येऊन थांबली आहे। अंतिम 1 बॉल आणि 5 ची गरज, 1 बॉल 5। चला, वेळ जास्त जातोय, प्लीज थोडं फास्ट खेळा। हे प्लेयर्स डगआउट, रितेश अँड ऑल टीम, सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल
काही क्षणातच गायब झाली आहे. बट सध्या मैदानावरती तो आनंद परत आणेल का प्रथमेश, की हर्षल विजयाचा आनंद देईल जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. 1 बॉल 5 रन 4 आल्या तर सुपर ओव्हर. बंडीच्या बॅटला कनेक्ट झाले, तिन्ही बाहेर गेलेत षटकारासाठी. त्यामुळे हा बॉल कनेक्ट होऊ द्यायचा नाही हर्षलला आणि बंडीला कनेक्ट करायचंय कमीत कमी 4 नाहीतर 6. फिल्डिंग मध्ये चेंजेस. आता 1 लॉंग ऑफ ऑन साइडला 3. सुपर ओव्हरची चान्स आहे. जर बंडीनं ट्राय केलं कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन सर्कलच्या आत. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. शेवटचा अंतिम बॉल. शिवनेरी चषक एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 5 धावेची गरज. मैच फिनिश. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले मॅच जातीय पुन्हा एकदा प्रथमेशला आणि त्याच्या बॅटनं फक्त इतकंच सांगितलं, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम, और प्रथमेश बंटी को था ये भरोसा मेरे हौसलों के सामने ये आसमां भी थोड़ा कम है. 1 बॉल 5 ची गरज आणि तदनंतर आलेला कडक 6 आणि प्रथमेशच्या बॅटने इतकं सांगितलं, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और सफाले में आप आकर क्रिकेट खेल रहे हो तो हार कर जीतने वाले को लोग यहाँ प्रथमेश कहते हैं.